महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पूर्णा पंचायत समितीमध्ये 1.5 कोटी रुपयांचा पेन्शन घोटाळा। लेखाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमताने 1.5 कोटी रुपये परस्पर उचलले। आर्थिक लेखापरीक्षणात उघड झाला घोटाळा। 1.5 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात गटविकास अधिकाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता। मुख्य लेखाधिकारी यांनी या प्रकरणाबद्दल विचारले असता सरळ हात वर केले। या प्रकरणामध्ये पूर्णा पंचायत समिती जिल्हाभरात चर्चेत आहे। परभणी जिल्ह्यातील पूर्णा पंचायत समिती कार्यालयात लेखा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मिळून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या नावाची खोटी बोगस बिले तयार करून 1.5 कोटी रुपये परस्पर उचलून वाटणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणात महाराष्ट्र टुडेच्या प्रतिनिधींना काही गोपनीय माहिती पुराव्यासहित मिळाली आहे। पाहूया सविस्तर बातमीमध्ये। पाहत रहा महाराष्ट्र टुडे मराठी सोबत सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नमस्कार। महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील पंचायत समिती पूर्णा 1.5 कोटी रुपयाचा घोटाळा। हा घोटाळा कसा झाला? निवृत्तीधारक म्हणजे पेन्शनधारक कर्मचाऱ्याच्या नावावर बोगस बिले तयार करून तेथील कर्मचारी अधिकाऱ्याच्या संगनमताने हा घोटाळा झालेला आहे। आणि हा घोटाळा उघडकीस येऊन सुद्धा अद्यापही याच्यावर कारवाई झाली नाही। ज्यावेळेस आम्ही मुख्य लेखाधिकारी जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचं म्हणणं असं आहे की मी याला रिस्पॉन्सिबल नाही, माझ्या खाली जे कर्मचारी आहेत, माझ्या नंतर जे कर्मचारी आहेत त्यांनी काय केलं मला माहित। म्हणजे हे त्यांचं उत्तर अपेक्षित आहे का? म्हणजे त्यांच्या अंडर काम करणारे कर्मचारी अधिकारी घोटाळा करतात आणि ते रिस्पॉन्सिबल नाही, असं शक्यच नाही। दुसरी महत्वाची गोष्ट, परभणी जिल्ह्यामध्ये अनेक घोटाळे झाले। शिक्षण विभागातील घोटाळा हा सगळ्यात मोठं उदाहरण आहे। या घोटाळ्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झाला, पण त्याच्यामध्ये शिक्षक अधिकाऱ्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले। पण त्याच्यामध्ये पळवाटा आहे, त्याच्या म्हणजे चौकशी समिती, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, ही काही अशी उत्तर आहेत की याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार करणारी व्यक्ती आरामशीर निघून जाते आणि भ्रष्टाचार अविरत चालतो। तसाच हा प्रकार झालेला आहे। पूर्णा पंचायत समितीमध्ये निवृत्ती पेन्शनधारकाच्या नावाची बोगस बिले तयार करून परस्पर एक बँकेमध्ये अकाउंट उघडून 1.5 कोटीची रक्कम वळवण्यात आली आणि ही रक्कम पुढे वाढण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये पुन्हा काय तथ्य बाहेर येते, पुन्हा ही रक्कम किती आहे, ह्या चौकशीचा भाग आहे। पण संबंधित अधिकाऱ्याकडून हे एक उत्तर मिळते, हे एक ब्रीदवाक्य झालंय की चौकशी चालू आहे आणि गोपनीय आहे, आम्ही काही सांगू शकत नाही। हे उत्तर माझ्या मते असं आहे की याच्यामध्ये हा टाळण्याचा प्रकार आहे आणि हा भ्रष्टाचार लपवण्याचा प्रकार आहे। कायद्यानं अशा अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल केले पाहिजे। पुढे काय होईल ते चौकशी अंती बाहेर येईल। महाराष्ट्र टुडेसाठी मी महबूब शेख, परभणी। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट महबूब शेख, पूर्णा, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।